GS9 न्यूज मराठी चॅनल व सिल्लोड एक्सप्रेस न्यूजपेपरमध्ये आपलं स्वागत आहे। सत्य, स्पष्ट आणि निर्भीड पत्रकारितेचा विश्वास। शेतकरी कर्जमाफीच्या मागणीवर रविकांत तुपकर आक्रमक। बुलढाणा प्रतिनिधी सय्यद इरफान। बुलढाण्यात शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून शेतकरी नेते रविकांत तुपकर पुन्हा आक्रमक झाले। कर्जाचं पुनर्गठन झालेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमुक्तीचा लाभ द्यावा, तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 2 लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान द्यावे अशी मागणी त्यांनी केली। याच मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी डॉक्टर प्रवीण देवरे यांची भेट घेतली। बँकांनी शेतकऱ्यांची परवानगी न घेता किंवा चुकीची माहिती देऊन कर्जाचं पुनर्गठन केल्यानं अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिल्याचा आरोप तुपकर यांनी केला। शेतकऱ्यांना स्वतःहून कर्जाचं पुनर्गठन केले नसताना त्याला कर्जमाफीपासून वंचित का ठेवायचं, असा सवाल करत पुनर्गठित कर्जधारक शेतकऱ्यांचाही कर्जमाफी योजनेत तातडीनं समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारनं जाहीर केलेले 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान अपुरे असल्याचं सांगत ही रक्कम वाढवून 2 लाख रुपये करण्यात यावी अशी मागणी तुपकर यांनी केली आहे। याशिवाय ITR भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवू नये, तसेच यापूर्वीच्या 3 कर्जमाफी योजनांमधून वंचित राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांचाही नव्या कर्जमुक्ती योजनेत समावेश करावा अशी मागणी करण्यात आली आहे। कर्जमाफीच्या यादीतील त्रुटी तातडीनं दूर करून प्रत्येक पात्र शेतकऱ्याला न्याय द्यावा अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून शासनाकडे करण्यात आली आहे। या मागण्यांवर सरकारनं तातडीनं सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिलाय। त्यामुळे शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर येत्या काळात सरकार आणि शेतकरी संघटनेमध्ये संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे। GS9 न्यूज मराठी चॅनल व सिल्लोड एक्सप्रेस न्यूजपेपर आमचं न्यूज चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, फेसबुक पेज फॉलो करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद। अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्रुटी आहेत। यामध्ये अनेक जिल्हा बँकेनी, अनेक सोसायट्यांनी आणि अनेक नॅशनलाइज बँकांनी शेतकऱ्यांच्या परस्पर कर्ज पुनर्गठन केलेलं आहे। ज्या शेतकऱ्यांचं परस्पर पुनर्गठन झालं ते शेतकरी आता या कर्जमाफीत बसत नाही असं बँका सांगतात, पण शासनाचा GR आहे असं पुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांचाही समावेश या कर्जमाफीमध्ये झाला पाहिजे। या अनुषंगानं आज बुलढाणा जिल्ह्यातल्या ज्या बँकांनी अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना अडचणी निर्माण केल्या त्याची तक्रार घेऊन आम्ही बुलढाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सगळे लोक आलो होतो। जिल्हाधिकाऱ्यांचा हा विषय मी लक्षात आणून दिला। त्यांनी सांगितलं की माझ्याकडे तक्रारी आल्या तर त्या तक्रारीच्या अनुषंगानं मी प्रत्येकाचं निरसन करीन। राज्य सरकारलाही आमचं सांगणं आहे की परस्पर ज्या बँकांनी पुनर्गठन केलं कर्जाचं त्या शेतकऱ्यांचाही समावेश या कर्जमाफीमध्ये करा। रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 नाही तर 2 लाख रुपयाचं अनुदान त्या ठिकाणी दिलं पाहिजे। जे शेतकरी ITR भरतात याही शेतकऱ्यांचा या कर्जमाफीमध्ये समावेश केला पाहिजे आणि तिन्ही कर्जमाफीतून सुटलेले जे लोक आहेत त्याही शेतकऱ्यांचा या कर्जमाफीमध्ये समावेश केला पाहिजे अशी मागणी या निमित्तानं जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आज आम्ही राज्य सरकारकडे केलेली आहे। सरकारला आमची विनंती आहे, या सगळ्या मागण्या जर का सरकारनं मान्य केल्या नाही तर येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये उभं राहील।